नमस्कार. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेतच आहे. तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलं म्हणूनच माझी हिंमत वाढत आहे आणि त्या हिमतीचं कारण तुम्ही आहात. हीच हिंमत करून मी आज तुमच्यासाठी लॉंग व्हिडिओ पुन्हा एकदा आणला आहे आणि तो म्हणजे दाल खिचडीचा. फक्त हा व्हिडिओ नसून मी आज तुम्हाला रेस्टॉरंटचे 3 सिक्रेट सुद्धा सांगणार आहे या खिचडीचे. मग आजची रेसिपी आपली आहे दाल खिचडीची. चला तर मग रेसिपी सुरू करूया. इथं मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे. आता तो बासमती तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. आता हॉटेल लाईनला बासमती तांदळाचाच उपयोग होतो, कारण का माहितीये का, त्याच्यामध्ये चिकटपणा फार कमी असतो, म्हणून आपण बासमती तांदूळच वापरू. आणि आता बासमती तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण कमीत कमी अर्धा तास तरी त्याला भिजायला ठेवू. आता तांदूळ भिजत आहे आपला, तोपर्यंत आपण तांदूळ शिजवण्याची तयारी करू. तयारी म्हणजे तरी काय, सोपच आहे हो. आपण घेतला आहे 1 वाटी तांदूळ, बरोबर ना? मग त्याच्यात चौपट पाणी घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजेच 1 वाटी तांदळाला 4 वाटी पाणी. आता पाण्याला आपण उकळी येऊ द्यायची. लक्षात ठेवा, पाणी उकळलंच गेलं पाहिजे. उकळलेल्या पाण्यात आपल्याला तांदूळ टाकायचे आहे, पण तांदूळ टाकताना सावधानी बाळगा. तांदूळ बाउल मधून ओढताना अंगावर पाणी यायची शक्यता असते, म्हणून तांदूळ उचलून पाण्यात टाका. तांदूळ पाण्यात टाकताच लगेच तांदूळ ढवळा, कारण तांदूळ खाली बसल्यानंतर ते चिकटतात. आता इथे अर्धा चमचा मी तेल टाकला आहे आणि मीठ टाकलं आहे चवीपेक्षा कमी. तसं तर रेस्टॉरंटला मिठाचा वापर केला जात नाही तांदूळ शिजवताना. तुम्हाला मी म्हटली होती ना का रेस्टॉरंटचे मी 3 गुपित सांगणार आहे तुम्हाला. त्यातलं पहिलं गुपित, तुमच्या भरभरून कमेंट येतील मला, काय तर म्हणे डाळ खिचडीची रेसिपी केली आणि डाळ वेगळी आणि राईस वेगळा. हेच तर गुपित आहे रेस्टॉरंटचं. आम्ही डाळ वेगळी शिजवतो आणि राईस वेगळा शिजवतो. खिचडीला जर एकदा तुम्ही फोडणी दिली, ती खिचडी तुम्ही परत गरम करा, तीच टेस्ट त्या खिचडीला येणार नाही. मग तुमच्या घरात जेवढे मेंबर असतील तेवढे मेंबर एकाच वेळेस तर जेवायला येणार नाही, मग ते वेगवेगळ्या टायमावर येतात. म्हणून मग तुम्ही असाच राईस आणि अशीच डाळ वेगवेगळी शिजवून ठेवा. जसं मेंबर तुमच्या घरात येईल तसं ते खिचडीला तडका देऊन तुम्ही सर्व करा. खिचडीची टेस्ट बदलणार नाही आणि खिचडी अतिउत्तम टेस्टी होणार आहे तुमची. हे रेस्टॉरंटचं गुपित आहे. आता आपला तांदूळ शिजला आहे. आता तांदूळ शिजवायचा तरी किती मी सांगते ना, 90% तांदूळ शिजवा, 10% तांदूळ आपण डाळीत शिजवू. आता आपण शिजवलेला तांदूळ चाळणीत काढून घेऊ आणि त्या तांदळावर गार पाणी टाकू. आता गार पाणी तरी का टाकते आहे मी, याची शिजण्याची प्रक्रिया बंद व्हावी म्हणून. इथं मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे, सोबत अर्धी वाटी मसूरची डाळ घेतली आहे. आता आपण ह्या तिघही डाळी एकत्र करून छान स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घेऊ. आता गॅसवर एक कुकर ठेवू. कुकरमध्ये आपण पाणी टाकू. पाणी छान उकळल्यावर आपण त्याच्यात आता धुतलेल्या डाळी टाकून देऊ. लक्षात ठेवा, डाळीच्या वर अर्धा इंच पाणी येईल एवढंच पाणी ठेवा. मग त्या पाण्यात अर्धा चमचा हळद टाका, सोबत 1 चमचा येईल एवढं तेल आणि चवीला पण कमी एवढं मीठ घाला. डाळ लगेचच ढवळून घेऊ. आता आली आहे वेळ दुसरं गुपित सांगण्याची. आता तुम्हाला असं वाटत असेल का रेस्टॉरंटला 3 डाळींचा उपयोग होतो का? हो, तुमच्या तब्येतीची काळजी घेणं हेच आमचं काम आहे. म्हणून रेस्टॉरंटचा हा गैरसमज काढून टाका की आम्ही तुमची काळजी घेत नाही आणि जेवण चांगलं नसतं. आता ते 3 डाळीचा समावेश का होतो ते पण मी तुम्हाला सांगते. तुरीची डाळ ही पचण्यास जड असते आणि मुगाची आणि मसूरची डाळ ही पचण्यास हलकी असते. पण अजून एक कारण आहे की मुगाच्या डाळीने थिकनेसपणा येतो, म्हणजे घट्टपणा येतो. आणि मसूरची डाळ तुम्हाला तर माहिती आहे की आपण 12ही महिने मसूरच्या डाळीचं सेवन करू शकतो. हे आहे दुसरं गुपित. आता काय, कुकर बंद करू आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊ. आता चला पुढच्या तयारीला लागू. इथं मी 1 कांदा घेतला आहे मीडियम साईजचा, 2 टमाटे घेतले आहे छोटे छोटे, सोबत घेतले आहे 5 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या 20 पाकळ्या घेतल्या आहे, सोबत घेतला आहे अद्रकचा 2 इंचाचा तुकडा. आता हे सगळं आपण चिरून घेऊया बारीक. आता हे सगळं आपण बारीक चिरून घेतलं आहे. आता फोडणीची तयारी म्हटल्यावर कढीपत्ता लागणारच ना. आता चला बघू आपली डाळ शिजली की नाही कुकर उघडून. अरे वा, आपली डाळ बघा किती छान शिजली आहे. आता चला पुढची तयारी. इथं मी फ्राय पॅन मध्ये 2 वगळ्या तेल टाकून घेतलं आहे.
तुम्ही कढईचा पण उपयोग करू शकतात. आता त्याच्यात टाकणार आहे मी 1 चमचा बटर. बटर वितळल्यावर त्याच्यात टाका 1 चमचा राई, 2 चमचा जिरे. आता आपण त्याच्यात टाकू लसूण, पण अर्धा कापलेला लसूण मी बाजूला ठेवला आहे. मग टाकणार आहोत आपण त्याच्यात अद्रक, मग हिरव्या मिरच्या आणि सोबत येईल हिंग, मग कढीपत्ता कसं विसरणार आपण, हो ना. आता हे सर्व तडतडल्यानंतर आपण टाकू त्याच्यात कांदा. कांदा पूर्ण लाल होईपर्यंत परतवत राहा. कांदा लाल झाल्यावर टमाटे टाकू. टमाटे पण पूर्ण गळू द्या. कांदे आणि टमाटे छान परतवले गेले आहे. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत अर्धा चमचा हळद, 2 चमचा धना पावडर आणि 2 चमचे जिरा पावडर. सोबत कसुरी मेथीचा पण उपयोग होतो बरं का रेस्टॉरंटला. आता सर्व मसाले परतवले गेल्यावर आपण शिजवलेली डाळ आपण त्याच्यात टाकू. डाळ आणि मसाल्याचा एकजीव करून घेऊ. लक्षात ठेवा, डाळ खिचडी आहे म्हणून तांदळाचं प्रमाण कमी आणि डाळीचं प्रमाण जास्त असतं. आता मी इथे फ्रेश क्रीम टाकणार आहे. तुम्ही दुधाची साय टाकली तरी चालते. आधीच्या दाल तडक्याच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला फ्रेश क्रीमचं महत्व सांगितलं आहे. म्हणजे काय, अहो फ्रेश क्रीम मुळे जेवणात आपल्या रिचनेस येते. इथं मी 1 वाटी इतकं गरम पाणी टाकणार आहे. तुम्ही जास्त कमी करू शकता. आता आपण टाकू चवीनुसार मीठ. लक्षात ठेवा, डाळ शिजवताना पण आपण मीठ टाकलं आहे आणि राईस शिजवताना पण मीठ टाकलं आहे, म्हणून मिठाचं प्रमाण कमी ठेवा. आता आपण शिजवलेला राईस डाळ मध्ये टाकून घेऊ. आता डाळ आणि राईस एकजीव करून घेऊ. हे बघा, वाटतं का डाळ वेगळी आणि राईस वेगळा शिजवला आहे? छान दिसतंय ना खिचडी. आता काय आला महत्वाचा टप्पा, म्हणजेच काय, कोथिंबीर चुरगळून टाकण्याचा. मला अशी कोथिंबीर तोडलेली फार आवडते, कारण चवीला भन्नाट लागते बर का. तसं चाकूने आपण जी कोथिंबीर टाकतो कापून, तिचा सगळा रस बाहेरच राहून जातो. आता खिचडी आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ. आता आपली दाल खिचडी झाली आहे तयार. पण थांबा हो, अजून बाकी आहे. आता वेळ आली आहे रेस्टॉरंटचं तिसरं गुपित सांगायची. तिसरं गुपित म्हटलं म्हणजे टेस्ट विषयीच येतं. तुमच्या घरी केलेल्या डाळ खिचडीत आणि रेस्टॉरंटच्या डाळ खिचडीत फरक काय आहे, तर तो आहे स्मोकी फ्लेवरचा. तो फ्लेवर कसा येणार ते मी तुम्हाला सांगणार आहे. सांगण्यापेक्षा मी तुम्हाला दाखवू का? चला मग. आता मी तडका कढई घेतली आहे आणि गॅसवर गरम करायला ठेवली. त्याच्यात टाकणार आहे मी साजूक तूप. आता तूप गरम झालं आहे, त्याच्यात टाकणार आहोत आपण 1 चमचा जिरे. आता जिरं तडतडल्या गेल्यानंतर बघा, थोडीशी कढई अशी तिरपी करा आणि गॅसची फ्लेम म्हणजे गॅसची जी लव आहे ती कढईमध्ये घ्या. हे बघा, बघू शकता तुम्ही. त्यामुळे स्मोकी फ्लेवर आपल्या तडक्याला येणार आहे. आता मी तुम्हाला म्हटली होती ना की मी अर्धा लसूण बाजूला काढून ठेवला आहे, मग तोच लसूण आता आपण टाकणार आहोत तडक्याला. त्यानंतर 2 लाल मिरच्या घेतल्या आहे मी तडक्यासाठी. तडका झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करा आणि मग टाका त्याच्यात लाल मिरची पावडर. अर्धा चमचा घेतली आहे. आता काय, चला ना तडका खिचडीवर टाकू. मग बारीक चिरलेली कोथिंबीर आपण त्याच्यावर सजवू. बघा ना, दिसायला किती सुबक, तशीच चवीला पण भन्नाट आहे आपली दाल खिचडी. ही आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी तयार. आता तुम्हाला मी रेस्टॉरंटचे 3 गुपित सांगितले आहे. त्या गुपितचा तुम्हाला फायदा देखील होणार आहे. 3 डाळीच्या मिश्रणामुळे तुम्हाला ऍसिडिटी आणि जळजळ होणार नाही. डाळ आणि राईस वेगवेगळ्या शिजवल्या कारणाने तुमची डाळ खिचडी अगदी मोकळी मोकळी होणार. आणि तिसरा म्हणजे टेस्टचा जो स्मोकी फ्लेवर येतो रेस्टॉरंटच्या डाळ खिचडीत, तोच डाळ खिचडीचा फ्लेवर तुमच्या घरी सुद्धा येणार. मग आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा.